नमस्कार. नितीन बांडगुडे पाटील साहेबांचं भाषण ऐकलं. एक चांगली महिला 5 किलोमीटरवरनं पाणी आणायची डोक्यावरनं. पाण्याची गैरसोय असल्यामुळं तिला लांबून पाणी आणायला लागायचं. एक दिवशी ती पाण्याला गेली, पाणी भरलं आणि परत येताना एक माणूस भेटला, त्यानं पाणी मागितलं. तिनं तांब्या भरून पाणी दिलं तिला, त्या माणसाला. पुढं गेली, दुसऱ्यानं मागितलं, तिसऱ्यानं मागितलं. घरापर्यंत येईपर्यंत तिचं संपूर्ण डोक्यावरलं भांडं खाली झालं होतं. मुलग्याने विचारलं, असं का केलंस? तर तिनं सांगितलं की बाळा, देत जावं, दिल्यावर आपल्या डोक्यावरचा बोजा कमी होतो. मी प्रभावित झालो आणि म्हटलं, कुणी काय मागितलं तरी त्याला नाही म्हणायचं नाही, देत राहायचं. एक आंब्याचं झाड आहे माझं, आपण बघू शकता. या आंब्या झाडाला 500-600 आंबे लागले होते. शेतात येणाऱ्या प्रत्येक माणसानं, शेजापाजाऱ्यांनी नेऊन एक आंबा राहिलेला काल एका शेजाऱ्यानं होता, तो पण आंबा तोडून नेला. आपण बघू शकता, एक देखील आंबा या झाडावर शिल्लक नाही. मी गेल्या महिन्यात तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओ करून की हा माझा आंबा आहे, हापूस आंबा आहे आणि याला भरपूर आंबे लागतात, चविष्ट आंबा आहे. या आंब्याची ख्याती ऐकून संपूर्ण गावातली लोक एक तरी आंबा न्यायला येत आहेत आणि घेऊन जात आहेत. बंधूंनो, आज संपूर्ण आंबा खाली आहे, पण पूर्वजांची एक म्हण आहे, साधू संतांची एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. असा प्रकार आजकाल समाजात आहे. ज्या माणसानं झाड लावलं त्या माणसाला त्याची काहीतरी थोडीशी अपेक्षा असेल म्हणून त्यानं लावलं असेल, याचा देखील कोण विचार करत नाही. आज संपूर्ण झाड खाली झालेलं आहे आणि मी दररोज येऊन या आंब्याखाली बसतो. इथंच मी व्हिडिओ बनवतो. बंधूंनो, असं योग्य नाही. नमस्कार. नितीन बांडगुडे पाटील साहेबांचं भाषण ऐकलं. एक चांगली महिला 5 किलोमीटरवरनं पाणी आणायची डोक्यावरनं. पाण्याची गैरसोय असल्यामुळं तिला लांबून पाणी आणायला लागायचं. एक दिवशी ती पाण्याला गेली, पाणी भरलं आणि परत येताना एक माणूस भेटला, त्यानं पाणी मागितलं. तिनं तांब्या भरून पाणी दिलं तिला, त्या माणसाला. पुढं गेली, दुसऱ्यानं मागितलं, तिसऱ्यानं मागितलं. घरापर्यंत येईपर्यंत तिचं संपूर्ण डोक्यावरलं भांडं